नमस्कार, मी शिवानी सागवेकर. शिवानी रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत. पुरणपोळीची रेसिपी मी पोस्ट केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा. तर आज आपण होळी स्पेशल कांदा लसूण विरहित झणझणीत अशी कटाची आमटी बनवतोय. तर आमटी बनवण्यासाठी आपण आमटीसाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा ते पाहूया. इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे. आता तव्यावर पाव वाटी सुके किसलेले खोबरे घेतले, 1 टेबलस्पून धणे घेतले, अर्धा टेबलस्पून जिरे, 2 लवंगा, 2 काळी मिरी आणि छोटासा चक्री फुलाचा तुकडा घेतला. आता हे सर्व लो टू मीडियम फ्लेम वर छान भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा छान रंग बदलला की खोबरे सोनेरी रंगावर भाजले की यात 1 टीस्पून खसखस घालून 1 ते 2 मिनिटे खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचे. सर्व जिन्नस खरपूस भाजले की काढून घ्यायचे. थोडे थंड झाले की हे मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक असे वाटून घ्यायचे. आता फोडणी देऊ. त्यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचे. तेल खूप जास्त गरम करायचे नाही. तेल गरम होण्या अगोदरच आपल्याला सर्व ग्राइंड करून घेतलेला मसाला घालायचा आहे. 3 ते 4 मिनिटे हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. आता यात 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातली, 2 टेबलस्पून मालवणी मसाला, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालू, अर्धा चमचा गरम मसाला घालून हे सर्व मिक्स करून घेतले. आता यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. हा मसाला मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे मी मसाला 4 ते 5 मिनिटे परतून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याने छान तेल सोडले आहे. आता यात शिजवलेली चणा डाळ घालायची. चमच्याने मसाल्यात ती मॅश करून घ्यायची. तुम्ही बघू शकता मसाल्याने छान तेल सोडले आहे. आता मसाल्यामध्ये कट घालायचा आहे. 1 वाटी इतका कट घेतला आहे. हा कट आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा. व्यवस्थित कट मसाल्यांमध्ये एकत्र करून झाला की कटाच्या भांड्यात थोडे पाणी घालून ते आमटीत घातले. आमटीची थिकनेस बघायची. तुम्ही बघू शकता आमटी थोडीशी घट्ट आहे, तर आमटीत आपल्याला 1 वाटी थोडे गरम पाणी घालायचे आहे. आता यात तयार केलेले पुरण कुस्करून घालायचे. चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यायचे. छान अशी खळखळ उकळी येऊ द्यायची. यावर चमचा आडवा ठेवून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे उकळवून घ्यायची. तर इथे आमटी 3 मिनिटांपर्यंत उकळून घेतली. तुम्ही बघू शकता आमटीवर छान तरी आलेली आहे. तयार केलेल्या आमटीवर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आमटीला छान रंग सुद्धा आलेला आहे. एकदम परफेक्ट अशी कांदा लसूण विरहित आमटी तयार झालेली आहे. बिना कांदा लसूणची ही आमटी चवीला खूपच छान लागते. तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला जर ही आमटी कांदा घालून बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. तुम्हाला कांदा लसूण विरहित ही आमटी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.